9th स्टँडर्ड मॅथमॅटिक्स पार्ट 2 चॅप्टर नंबर 1 बेसिक कन्सेप्ट्स इन जॉमेट्री. तर त्याच्यातला प्रॅक्टिस सेट 1.3 आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. फर्स्ट क्वेश्चन आहे त्यातला, राईट द फॉलोइंग स्टेटमेंट इन इफ अँड देन फॉर्म. तो जे स्टेटमेंट दिलेले आहेत आपल्याला, तर ते काय करायचे आहेत, इफ अँड देन फॉर्म मध्ये लिहायचे आहेत. इफ आणि देनचं सेंटेन्स त्याच्यासाठी तयार करायचं आहे. प्रॅक्टिस सेट 1.3 क्वेश्चन नंबर 1. तर त्याच्यातलं फर्स्ट एक्झाम्पल आहे, जे सेंटेन्स आपल्याला इफ अँड देन फॉर्म मध्ये लिहायचं आहे. द अपोजिट अँगल्स ऑफ पॅरलोग्राम आर कॉन्ग्रुएंट. जो पॅरलोग्राम चे अपोजिट अँगल्स काय असतात, कॉन्ग्रुएंट असतात. ऍक्च्युली पॅरलोग्राम हा कोणाचा टाईप आहे, तर तो क्वाड्रिलॅटरलचा आहे. तर सेंटेन्स कसं लिहायचं बघा, इफ म्हणजे पॅरलोग्राम हा क्वाड्रिलॅटरलचा टाईप आहे. म्हणजे इफ क्वाड्रिलॅटरल इज पॅरलोग्राम. कसं केलं बघा आपण, इफ क्वाड्रिलॅटरल इज पॅरलोग्राम म्हणजे क्वाड्रिलॅटरल जर पॅरलोग्राम असेल, देन अपोजिट अँगल्स ऑफ that quadrilateral, okay, opposite angles of that quadrilateral are congruent. ओके, सो कसं सेंटेन्स लिहिलंय, जर का क्वाड्रिलॅटरलचा टाईप पॅरलोग्राम असेल, देन त्या क्वाड्रिलॅटरलचे जे अपोजिट अँगल्स आहेत, अपोजिट अँगल्स ऑफ दॅट क्वाड्रिलॅटरल आर कॉन्ग्रुएंट. म्हणजे कुठल्या फॉर्म मध्ये लिहिल्यावर पण इफ आणि देन, याला तुम्ही अंडरलाईन पण करू शकता. नाउ नेक्स्ट, द डायगोनल्स ऑफ रेक्टँगल आर कॉन्ग्रुएंट. आता रेक्टँगल हा सुद्धा काय आहे, क्वाड्रिलॅटरलचाच टाईप आहे. इफ quadrilateral is rectangle सेम त्याच फॉर्मॅट मध्ये लिहायचं. देन diagonals of that quadrilateral are congruent. तो कसं सेंटेन्स लिहिलंय बघा, इफ आणि देन मध्ये. इफ क्वाड्रिलॅटरल इज रेक्टँगल, क्वाड्रिलॅटरचा टाईप कुठला असेल, रेक्टँगल असेल, देन डायगोनल्स ऑफ दॅट क्वाड्रिलॅटरल, त्या क्वाड्रिलॅटरलचे डायगोनल्स कसे असतात, आर कॉन्ग्रुएंट. सो हे सुद्धा स्टेटमेंट आपण इफ अँड देन फॉर्म मध्ये लिहिलं. नाव इन आयसोसेल्स ट्रायंगल, द सेगमेंट जॉइनिंग द व्हर्टेक्स अँड द मिड पॉइंट ऑफ द बेस इज परपेंडिक्युलर टू द बेस. तो एखादा आयसोसेलस ट्रायंगल असेल, तर त्याच्या व्हर्टेक्सला आणि समोरच्या मिड पॉइंटला त्यांना जोडणारी लाईन ही त्या बेसला काय असते, परपेंडिक्युलर असते. सो टाईप कुठला आहे ट्रायंगलचा, आयसोसेलस ट्रायंगल. मग कसं सेंटेन्स लिहायचं, इफ ट्रायंगल इज isosceles, then the segment joining the vertex and the midpoint of the base is perpendicular to the base. सो कसं सेंटेन्स लिहिलं, इफ ट्रायंगल इज आयसोसेलस, ट्रायंगलचा टाईप कुठला असेल, आयसोसेलस, देन द सेगमेंट जॉइनिंग द व्हर्टेक्स, ओके, अँड द मिड पॉइंट ऑफ द बेस इज परपेंडिक्युलर टू बेस. तर हे आपण काय केलं, इफ आणि देन फॉर्म लिहिलं. क्वेश्चन नंबर 1 आपला झाला. आता क्वेश्चन नंबर 2 बघूया. क्वेश्चन नंबर 2, राईट द कॉन्व्हर्स ऑफ फॉलोइंग स्टेटमेंट. आता इथे प्रत्येक स्टेटमेंटचा कॉन्व्हर्स लिहायचा आहे. आता कॉन्व्हर्स लिहित असताना तुम्हाला काय करणं गरजेचं आहे बघा, तर जो फर्स्ट पार्ट आहे सेंटेन्सचा तो लास्ट आला पाहिजे आणि लास्ट आहे तो फर्स्ट पार्ट मध्ये आला पाहिजे. म्हणजे कसं लिहायचं बघा, तर ते सेंटेन्स बघूया. पहिलं काय, द अल्टरनेट अँगल्स फॉर्मड बाय टू पॅरलल लाईन्स अँड देअर ट्रान्सव्हर्सल आर कॉन्ग्रुएंट. म्हणजे स्टेटमेंटचं मिनिंग काय, जर का टू लाईन्स पॅरलल असतील, तर त्यांचे अल्टरनेट अँगल्स काय असतात, कॉन्ग्रुएंट असतात. म्हणजे लाईन पॅरलल तर अल्टरनेट अँगल कॉन्ग्रुएंट. म्हणजे पहिला पार्ट कुठला आलाय, लाईन पॅरलल, नंतर कुठला आलेला आहे, कॉन्ग्रुएंट. तर कॉन्ग्रुएंट पहिला आला पाहिजे. म्हणजे बघा असं म्हटलं आपण, द alternate angles formed by टू लाईन्स. आता त्यातलं पॅरलल वर्ड काढायचा, कारण जो पॅरलल सुरुवातीला होता तो आपल्याला शेवटी ठेवायचा. आर फॉर्मड बाय टू लाईन्स म्हणायचं फक्त.
and their transversal the alternate angles formed by two lines and their transversal are congruent, then lines किंवा टू लाईन्स असं म्हटलं तरी चालते, देन दॅट टू लाईन्स असं लिहा म्हणजे जरा योग्य होईल. देन दॅट टू लाईन्स आर पॅरलल. देन दॅट टू लाईन्स आर पॅरलल. बघा, अल्टरनेट पहिल्यांदा आला म्हणजे अल्टरनेट अँगल कॉन्करंट हा पार्ट पहिल्यांदा आला आणि लाईन्स पॅरलल हा शेवटी गेला. म्हणजे काय केलं आपण, द अल्टरनेट अँगल्स फॉर्म्ड बाय टू लाईन्स अँड देअर ट्रान्सव्हर्सल आर कॉन्ग्रंट. म्हणजे अल्टरनेट अँगल्स दोन लाईनमुळे जे तयार होतात ते कॉन्ग्रंट असतील. देन दॅट टू लाईन्स आर पॅरलल. त्या दोन लाईन एकमेकाला काय असणार आहेत, पॅरलल असणार आहेत. ओके, याला काय म्हणायचं, त्याचा कॉन्व्हर्स. म्हणजे पहिला पार्ट शेवटचा आला पाहिजे. हा पॅरलल फर्स्ट पार्ट होता, कॉन्ग्रंट सेकंड पार्ट होता, कॉन्ग्रंट आता पहिला पार्ट आला आणि पॅरलल आपण नंतर लिहिलं सेंटेन्समध्ये, त्याला म्हणायचं कॉन्व्हर्स. आता if the pair of interior angles made by a transversal of two lines are supplementary, then the lines are parallel. आता इथे बघा, पेअर ऑफ इंटेरियर अँगल्स मेड बाय टू लाईन्स आर सप्लिमेंटरी. म्हणजे इंटेरियर अँगल सप्लिमेंटरी म्हणजे त्यांची सम 180. असं जर असेल तर लाईन्स काय असतात, पॅरलल असतात. ओके, मग आता इथं पण काय व्हायला पाहिजे, पॅरलल नंतर आलाय तो पहिल्यांदा आला पाहिजे. म्हणजे असं म्हणायचं, इफ टू लाईन्स आर पॅरलल. बघा, हा पार्ट पहिला आणला मी, टू लाईन्स आर पॅरलल, देन interior angle made by transversal of that two lines. If two lines are supplementary, then interior angles made by a transversal of that two lines are supplementary. सो काय केलं बघा, त्याच्यामध्ये आपण इफ टू लाईन्स आर पॅरलल, म्हणजे जो लास्ट पार्ट होता लाईन्स आर पॅरलल तो पहिल्यांदा आणला. इफ टू लाईन्स आर पॅरलल आणि इंटेरियर अँगल सप्लिमेंटरी हा नंतर लिहिला. देन इंटेरियर अँगल मेड बाय अ ट्रान्सव्हर्सल ऑफ दॅट टू लाईन्स आर सप्लिमेंटरी. म्हणजे पॅरलल लाईन्स आहेत, हा पार्ट जो शेवट होता तो पहिल्यांदा आणला आणि जे इंटेरियर अँगल सप्लिमेंटरी आहेत ते नंतर लिहिला. देन इंटेरियर अँगल्स मेड बाय ट्रान्सव्हर्सल ऑफ दॅट टू लाईन्स, म्हणजे लाईन्स कशा आहेत त्या पॅरलल आर सप्लिमेंटरी. तर त्याच्यानंतर नेक्स्ट वन, द डायगोनल ऑफ रेक्टँगल आर कॉन्ग्रंट. आता जर रेक्टँगल हा कुणाचा टाईप आहे, क्वाड्रिलॅटरलचा. म्हणजे क्वाड्रिलॅटरल जर रेक्टँगल असेल तर ते काय असतं, त्याचे डायगोनल्स काय असतात, कॉन्ग्रंट. म्हणजे पहिला पार्ट कुठला आला, रेक्टँगल, आणि नंतर कुठला आहे, कॉन्ग्रंट. तर कॉन्ग्रंट पहिल्यांदा घेऊया. म्हणजे काय लिहिणार, इफ डायगोनल ऑफ रेक्टँगल लिहायचं नाही, डायगोनल ऑफ क्वाड्रिलॅटरल आर कॉन्ग्रंट. बघा, जर काय असेल, इफ डायगोनल ऑफ क्वाड्रिलॅटरल आर कॉन्ग्रंट, देन दॅट क्वाड्रिलॅटरल इज रेक्टँगल. बघा कशा पद्धतीने लिहिलं, रेक्टँगल हा पार्ट सुरुवातीला होता तो शेवटी आला, कॉन्ग्रंट डायगोनल शेवटी होता तो सुरुवातीला आला. इफ डायगोनल ऑफ क्वाड्रिलॅटरल आर कॉन्ग्रंट, देन दॅट क्वाड्रिलॅटरल इज व्हॉट, रेक्टँगल. तर अशा पद्धतीनं आपला क्वेश्चन नंबर 2, याच्यामध्ये एकूण 2च क्वेश्चन आहेत, ते दोन्ही क्वेश्चन आपले कंप्लीट झालेले आहेत. इथं आपला प्रॅक्टिस सेट 1.3 जो आहे तो कंप्लीट होतोय. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण प्रॉब्लेम सेट 1 आहे तो बघूया. ओके, थँक्यू.